नंदिनी तायडे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। 4.5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 4.5 वर्षाच्या बालिकेवर एका नराधमाने पाशवी अत्याचार करत तिचा खून केल्याची घटना रविवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अमानवीय कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली असून या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय निवेदनात करण्यात आली आहे। आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी भीमटोला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखालील नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल, रिपाई नेते सुनील साखरे, ज्येष्ठ नेते विवेक वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण रणशेवरे, महिला आघाडीच्या नेत्या प्रियंकाताई रणमाळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते। एबीएन न्यूज लाईव्ह मराठी करिता कीर्ती तायडे, नाशिक।